नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग खरंच खूप छान दाखवलाय. सायलीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये आता सगळ्यांनी साजरा केलाय आणि त्याचप्रमाणे आता राकेश देखील परत आलाय आणि या राकेशला आता नागराजने स्पेशली सुभेदारांवर सूड उगवण्यासाठी परत बोलावून घेतलंय US वरनं. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. आता एकदम ओटी भरण्याची तयारी जी असते ती एकदम जोरदार सुरू असते सुभेदारांकडे. तेवढ्यातच विमल येते आणि सायलीला सांगते की सायली ताई, तुम्हाला ना पूर्णाईंनी बोलावलंय. आता सायली थोडीशी विचारात पडते की पूर्ण आजीने का बोलावलं असेल. आता अर्जुनही थोडंसं आश्चर्यानेच तिच्याकडे पाहतो. तर सायली आता पूर्ण आजीच्या खोलीमध्ये येते आणि पूर्ण आजीला विचारते की पूर्ण आजी, तुम्ही बोलावलं का मला. त्यावर पूर्ण आजी बोलते, अगं हो, अगं काय आहे ना की या पणजीकडनं पतवंडाचं कौड कौतुक नको का व्हायला, अगं त्यासाठीच बोलावलंय तुला. आणि खरं तर पूर्ण आजीने अशी सोन्याची चेन आणि लॉकेट बनवून आणलेलं असतं सायलीसाठी. ते ती आता सायलीला देते आणि सायलीलाही ते खूप आवडतं. तर पूर्ण आजी पुढे बोलते, आवडलं ना ग तुला. त्यावर सायलीही बोलते, हो खूप. त्यावर पूर्ण आजी तिला सांगते, अगं खरं सांगू का, हे चेन आणि लॉकेट ना मी तन्वीसाठी बनवून आणलं होतं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये तूच माझ्यासाठी तन्वी बनलीस. मला बरं वाटावं म्हणून तूच तन्वी असल्याचं नाटक करत होतीस आणि तन्वीसारखंच वागायचा प्रयत्न करत होतीस, म्हणूनच आता मी हे तुला गिफ्ट देतीये. आणि ती सायलीला विचारते देखील की तुला हे लॉकेट आवडलं का. तर सायलीला देखील ते लॉकेट आवडलेलं असतं आणि सायली देखील मनात विचार करत असते की आजपर्यंत सायली म्हणून मला पूर्ण आजीचं खूप प्रेम मिळालंय, पण जेव्हा मीच तन्वी आहे हे आजीला समजेल तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने पूर्ण आजीचं प्रेम मला मिळेल. तर आता पूर्ण आजी स्वतःच्या हाताने सायलीला ती चेन घालून देते आणि सायलीला बोलते, अगं तुला माहितीये का, तन्वी जेव्हा लहान होती ना तेव्हा ती देखील हट्टाने माझ्याकडनं हे असेच दागिने घालून घ्यायची. आणि पूर्ण आजीने असं सांगितल्यानंतर सायलीला देखील लहानपणीचा प्रसंग आठवायला लागतो, ज्यामध्ये पूर्ण आजी स्वतःच्या हाताने लहान तन्वीला दागिने घालून देत असते. तर इकडे बाहेर हॉलमध्ये जंगी तयारी सुरू असते आता चोरुटीच्या डेकोरेशनची वगैरे. तर चैतन्य मध्येच बोलतो, ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला कॉफी मिळेल का. तर विमलताई आता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येतात. तेवढ्यातच आता अश्विनचं लक्ष अस्मिताकडे जातं आणि अस्मिता मात्र खूप जास्त चिडलेली असते इथे. आता ती सतत तिच्या फोनमध्ये पाहत असते आणि खूप इरिटेट झालेली दाखवली आहे इथे. आता अश्विनच्या हे लक्षात येताच अश्विन तिच्या जवळ येतो आणि विचारतो की अस्मिताई, अगं काय झालं, तू एवढी डिस्टर्ब काय आहेस. पण खरं तर आता घरामध्ये एवढं आनंदाचं वातावरण असल्यामुळे अस्मिता आता अश्विनला काही एक सांगत नाही. त्याला सांगते की नाही अरे कुठे काय बरं, आणि लगेच आता विषय बदलून तिथून आता त्या हारांच्या माळा वगैरे बनवण्यासाठी निघून येते. तर अर्जुन सायलीसाठी ज्यूस घेऊन येतो आणि तिला बोलतो की बायको, ज्यूस पिऊन घे, तुझी आता ज्यूस प्यायची वेळ झालीये. आता त्यांची मस्करी करत प्रताप लगेच बोलतो, चला आता अर्जुनचे अलार्म मात्र सुरू झालेत. पण खरं तर सगळेजण काम करत असतात आणि सायली मात्र अशीच बसलेली असते आणि त्यामुळे तिला थोडंसं विचित्रही वाटत असतं आणि कंटाळाही आलेला असतो. त्यावर सायली बोलते की आई, मला पण काहीतरी काम द्या ना, अहो मला कंटाळा आलाय असं बसून. त्यावर कल्पना तिला थोडंसं ओरडतच बोलते, सायली अगं कार्यक्रम तुझा आहे, तू आराम करायचा आहेस. आणि तेवढ्यातच प्रतिमा तिथे येते आणि फुलांची परडी सायलीच्या हातामध्ये देत बोलते, सायली अगं हे घे, तुला काम हवंय ना, तुम्ही दोघे मिळून याच्या माळा बनवा. आता त्यांची मस्करी करत ना अस्मिता लगेच बोलते, हो तसंही अर्जुन काही आता तुझ्या शेजारून हलत नसतो, तो दिवसभर आता तुझ्या शेजारीच बसून राहणार आहे. तर अर्जुन लगेच बोलतो, मला हे छान जमतं. तर त्याची मस्करी करत चैतन्य त्याला बोलतो, तुला नाही हे सगळं ना सायली वहिनीला छान जमतं, तू फक्त तिला कॉपी कर. आणि आता सायली आणि अर्जुन दोघेही प्रतिमाने आणलेल्या फुलांच्या माळा ओवत असतात. तर अर्जुन मात्र माळा ओवताना सायलीला हळूच बोलतो, तन्वी तुला हे फूल माळा पाहून काही आठवतंय का लहानपणीचं. पण खरं तर सायलीला काहीच आठवत नसतं. त्यावर सायली बोलते की नाही. त्यावर अर्जुन बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, आठवेल आठवेल.
आणि आता अर्जुनने खरं तर जे फुलांच्या माळा बनवलेल्या असतात ना, त्या पाहून आता सायलीला खूप हसू येतं आणि ती हसत असते. तर आता सगळेच जण त्यांच्या भोवती जमा होतात. त्यावर कल्पना विचारते, "ग काय झालं?" तेवढ्यातच सायली आता अर्जुनने बनवलेल्या फुलांच्या माळा सगळ्यांना दाखवत बोलते, "हे पहा, यांना एवढी घाई झालीये ना, की फुलांच्या सगळ्या पाकळ्याच गळून पडल्यात. फक्त देठांचेच हार केलेत." आणि सायली आता अर्जुनला बोलते, "तू पण ना अर्जुन." आता खरं तर सायली असं बोलल्यावर सगळेजण सायलीकडे आश्चर्याने पाहतात, कारण ती कधीही अर्जुनला असं बोलत नाही. त्यावर आता प्रताप बोलतो, "सायली, अगं तू तर अहोजावच करतेस, त्याला एरवी असं बोलत नाहीस." त्यावर आता सायली खरं तर काही एक्सप्लेनेशन देणार, तेवढ्यातच आता सुमनची एंट्री होते आणि सुमन बोलते, "मी येऊ का आतमध्ये?" तर सगळेजण सुमनचं स्वागत करतात. तर आल्या आल्याच आता कल्पना विचारते, "काय ग, तुला एवढा उशीर कसा झाला?" त्यावर सुमन सांगते की खरं तर ना, मी सरप्राईज आणणार होते तुमच्या सगळ्यांसाठी आणि त्यामुळेच मला उशीर झालाय. आणि ती आवाज देते, "ए रे आतमध्ये." तेवढ्यातच आता राकेश मस्त हातामध्ये फुलांचा गुच्छ आणि गिफ्ट घेऊन दारामध्ये हजरच असतो आणि त्याला पाहून खरं तर सगळे सुभेदार अगदी खुश झालेले असतात. पण त्यांना काय माहित की हा राकेश आता त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी खरं तर इथे आलाय. आता राकेश घरामध्ये येताच सगळेजण त्याचं स्वागत करतात आणि कल्पना त्याला विचारते, "काय रे, कधी आलास तू US मधनं?" तर अस्मिता देखील बोलते की चला, स्मितचा अजून एक मामा आता घरी आलाय. आणि आता सगळेच जण राकेशकडे तो US मधनं कधी आलाय, कसा आहे वगैरे चौकशी करत असतात. तर आता राकेश मात्र विचार करत असतो, काय मूर्ख लोक आहेत हे. नाही, म्हणजे त्यांच्या घरावर आलेल्या संकटाचं मस्तपैकी स्वागत करतायत ते. त्यांना काय माहिती, मी तर इथे त्यांना उद्ध्वस्त करायला आलोय म्हणून. आता चेहऱ्यावर बळच असं उसणं हसू आणत हा राकेश आता घरामध्ये येतो आणि बोलतो की मी कालच मुंबईला लँड झालो आणि मी घरी आल्या आल्या आईला विचारलं की सुभेदार कुठे आहेत आणि ते कसे आहेत, मला त्यांना भेटायचंय. आणि मी लगेच आईसोबत तुम्हाला भेटायला आता इथे निघून आलो. आता खरंच सगळेजण सुभेदार खरंच खूप खुश असतात राकेशच्या येण्याने. त्यांना काही कल्पना देखील नसते की हा राकेश नक्की काय हेतूने आता त्यांच्या घरामध्ये आलाय म्हणून. हा राकेश देखील आता आल्या आल्या मस्त आता त्याला प्रताप विचारतो की तुझं आता इथेच थांबायचंय की परत US ला जायचंय. त्यावर आता राकेश सांगतो की नाही, माझे आता भरपूर प्लॅन्स आहेत, पण ते आता पनवेलमध्येच आहेत. त्यावर आता अश्विन देखील त्याला बोलतो की तू तुझ्या वकिलीची प्रॅक्टिस ना आता इथेच अगदी छानपणे सुरू कर. तर प्रतिमा त्याला विचारते, राकेश, मला ओळखलंस का रे? त्यावर राकेश बोलतो, हो प्रतिमा काकू, आतापर्यंत तुमचे फोटो पाहतच मी लहानाचा मोठं झालोय आणि आज पहिल्यांदाच तुम्हाला असं समोर भेटतोय मी. त्यावर आता प्रतिमा देखील त्याला बोलते, बरं झालं तू परत आलास. सुमन अगदी तुझ्या वाटेकडे डोळे लावूनच बसली होती, खूप वाट पाहत होती ती तुझी. त्यावर आता राकेश बोलतो, हो, आणि म्हणूनच मी आईला भेटण्यासाठी लवकर आलोय आणि आता मी इथेच थांबणार आहे. त्यानंतर हा राकेश आता अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला बोलतो की अर्जुन, तुझं एकही केस न हरण्याचं जे रेकॉर्ड आहे ना, त्याबद्दल तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यावर आता अर्जुन देखील त्याला बोलतो की तू देखील खूप मेहनत कर, तुझं देखील असंच नाव होईल. आणि त्याने आणलेला बुके आता तो अस्मिताला गिफ्ट करतो. तर अस्मिता देखील त्याला थँक्यू बोलते. त्यानंतर मात्र तो सायलीला बोलतो की बहिणी, मला आईने तू प्रेग्नेंट असल्याचं सांगितलंस आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. तुझं खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याने आणलेलं तर गिफ्ट आता तो सायलीला देतो. तेवढ्यातच कल्पना बोलते की चला आता तयारीला लागा, भरपूर तयारी करायची बाकी आहे. आता राकेश देखील बोलतो की मला पण काहीतरी काम द्या. तेवढ्यातच प्रताप बोलतो की अरे असू देत, तू खूप दिवसांनी आलायस ना, ये बरं इकडे, आपण दोघे गप्पा मारूयात. आणि आता प्रताप आणि राकेश डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत असतात आणि बाकी सर्वजण परत एकदा आता डेकोरेशनच्या कामासाठी लागलेले असतात. तर पुढच्या सीन मध्ये दाखवलंय की आता सगळेजण मस्त रेडी होऊन बसलेत खाली आणि अर्जुन आता सायलीची वाट पाहत असतो. तर विमल आणि अस्मिता सायलीला खाली घेऊन येतात. आता सायली देखील मस्त तयार होऊन आलेली असते. ती खाली आल्यानंतर
प्रतिमा आणि कल्पना तिला मस्त आता तिथे टेबलवर बसवतात. तर इकडे हा सचिन आता जेलमध्ये नागराजला भेटायला आलेला असतो आणि त्याला बोलतो की तुमच्या चिरंजीवांना राकेशला भेटलो मी. अण्णांना भेटायला आला होता तेव्हा भेटलो मी त्याला. सुभेदारांना उद्ध्वस्त करायचंय, सुभेदारांविरुद्ध सूड उगवायचाय, असं काहीसं तो बोलत होता. त्यावर आता नागराज बोलतो की हो, त्याला त्यासाठीच मी US वरनं खास इथे बोलावून घेतलेलं आहे. त्यावर आता सचिन थोडासा आश्चर्यानेच नागराजकडे पाहतो आणि विचारतो, म्हणजे त्याला US वरनं तुम्ही बोलावून घेतलंय तर? त्यावर नागराज बोलतो की हो, मग तुला काय वाटलं मी काय इथे जेलमध्ये शांत बसलोय असं समजलं का तुम्ही सगळेजण? मीच बोलावून घेतलंय त्याला. आणि आता खरं तरी ते भूतकाळातला सीन दाखवलाय, ज्यामध्ये नागराज आता सचिनला सांगत असतो की त्याने राकेशला कसं बोलवून घेतलंय आणि कसं सुभेदारांविरुद्ध भडकावून दिलंय ते. तर आता हा नागराज जो असतो त्याने आता कैद्यांनी याला मारलंय असं नाटक केलेलं असतं, मस्त जखमा वगैरे करून घेतलेल्या असतात शरीरावर, चेहऱ्यावर वगैरे, आणि असा कणहतच जेलमध्ये पडलेला असतो. आता राकेश त्याला भेटायला येतो तेव्हा मग आता नागराजची अशी अवस्था पाहून तो खूप चिडतो आणि हवालदाराला बोलतो की त्या जेलरला आणि तुम्हाला तुमच्या खिशामध्ये दर महिन्याला पैसे टाकतो ना मी, ते कशासाठी टाकतो? माझ्या पप्पांची ही अशी अवस्था करण्यासाठी का? ही काय अवस्था केली आहे तुम्ही? आणि तो नागराजला खूप काळजीने विचारत असतो की पप्पा तुमची ही अवस्था कोणी केली आहे, हे कसे हाल झाले तुमचे वगैरे. आता नागराज देखील अगदी रडत रडतच सांगतो की जेलरने नाही, या जेलमधल्या कैद्यांनी मारलंय मला. अरे काय सांगू तुला, काही दिवसांपूर्वी तर माझ्या समोर उभं राहायची देखील त्यांची लायकी नव्हती आणि आज त्याच कैद्यांनी मला मारलंय रे. त्यावर आता हा राकेश विचारतो, पप्पा तुम्हाला नक्की कोणी मारलंय मला सांगा, मी पाहतो त्यांच्याकडे. जेलर त्यांना जी शिक्षा देईल ना ती देईल, पण त्याआधी मी त्यांना शिक्षा देईल. त्यावर हा नागराज बोलतो, अरे ते सगळं जाऊ देत, आणि तुला जर असं वाटत असेल ना माझ्या या जखमा भरून निघाव्यात, तर एक काम कर, सुभेदारांविरुद्ध सूड उगव. त्या सायली आणि अर्जुन जबाबदार आहेत या सगळ्यासाठी, त्यांनी मला जेलमध्ये पाठवलंय. आता हा नागराज असं बोलून राकेशला सुभेदारांविरुद्ध भडकावून देतो. तर पुढच्या सीनमध्ये आता सायलीच्या चोरोटीचा सीन दाखवलाय. आता कल्पना, प्रतिमा, अस्मिता आणि सुमन एक एक येऊन सायलीला मस्तपैकी औक्षण करतात आणि तिची ओटी भरतात. आता चौघी जणींनी ओटी भरून झाल्यानंतर पूर्णा आजी मात्र विमलला आवाज देते आणि बोलते की विमल, अगं तू देखील ओटी भर, म्हणजे 5 सुवासिनी होती. त्यानंतर विमल देखील सायलीची ओटी भरते. तर परत आता जेलमधला सीन दाखवलाय, ज्यामध्ये सचिन आता नागराजला बोलतो की आता इथे जर महिपत अण्णांची आपल्याला जर मदत झाली असती तर खूप बरं झालं असतं, पण या सगळ्यामध्ये अण्णांची मात्र आपल्याला काही एक मदत होणार नाहीये. ते त्या कुठल्याशा बहुगुणी बाबाच्या नादी लागलेत आणि ते आता महिपत शिखरे नाही तर महिपत बाबा बनलेत. त्यावर आता नागराज बोलतो, काही नाही रे, ही सगळी काही त्याची 2 दिवसाची नाटकं आहेत, परत येईलच तो त्याच्या ठिकाणावर, पहा तू, आणि त्याची गरजही नाहीये. आता माझा मुलगा राकेश आलाय ना, आता तो आणि तू मिळून त्या सुभेदारांची वाट लावाल, मला खात्री आहे. तर आता सचिन देखील याच भूमिकेत असतो की त्याचं देखील हेच म्हणणं आहे की त्याला देखील आता सुभेदारांची वाट लावायची, सुभेदारांना उद्ध्वस्त करून टाकायचंय. आणि तो नागराजला बोलतो की हे तुम्ही बरं केलं की राकेशला बोलावून घेतलं, नाहीतरी माझ्या एकट्यासाठी हे खूप कठीण होतं, मी एकटा तरी काय काय मॅनेज करणार होतो बरं. आता एकाला दोघे असलो की माझं काम देखील सोपं होईल. तर इकडे ओटी भरून झाल्यानंतर चैतन्य लगेच बोलतो, चला बरं आता सगळ्यांनी गिफ्ट्स द्या, आणि चैतन्य लगेच त्याने आणलेलं गिफ्ट आता सायलीला आणून देतो आणि त्याच्या मागोमाग एक एक जण येऊन आता सायलीला त्यांनी आणलेले गिफ्ट्स देत असतात आणि सायली देखील अगदी आनंदाने सगळ्यांनी आणलेले गिफ्ट्स वगैरे घेत असते. तर राकेश देखील त्यावेळेस तिथेच उपस्थित असतो आणि हे सगळं काही पाहून आता या सगळ्यांचा सायलीवर किती जीव आहे हे त्याच्या एव्हाना लक्षात आलेलं असतं. तर अर्जुन देखील मनातल्या मनात विचार करत असतो की बायको, आजपर्यंत सायली म्हणून तुला सगळ्या घरच्यांचं प्रेम मिळाले, पण इथून पुढे मात्र तन्वी म्हणून तुला आता घरच्यांचं सगळ्यांचं प्रेम मिळणार आहे.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की या सचिनने आता राकेशला फोन केलेला असतो आणि नागराज आता राकेश सोबत बोलत असतो. तर इथे देखील नागराज आता राकेशला सुभेदारांविरुद्ध भडकावताना आपल्याला पाहायला दिसतोय. तर नागराजला सांगत असतो की माझी आता त्यांच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे आणि त्या कोणालाही माझ्यावर थोडा देखील संशय आलेला नाहीये. तर सायली आता तीच तन्वी आहे हे जाणून घेण्यासाठी खूप एक्साइटेड झालेली असते आणि ती अर्जुनला बोलते की एकच व्यक्ती हे सांगू शकते, प्रिया. मी तिला जेलमध्ये जाऊन भेटते. पण अर्जुन मात्र सायलीला जेलमध्ये तिला प्रियाला भेटायला जाण्यापासून थांबवत असतो आणि विचार करतो की ही जर आता प्रियाला भेटायला गेली तर प्रिया प्रेग्नेंट असल्याचं सायलीला सांगून देईल. तर सायली मात्र काहीही न ऐकता घरातून बाहेर पडते आणि तिच्यावर आता हा राकेश जो असतो तो पाळत ठेवूनच असतो. आता सायली घरातून बाहेर पडलेली असते तेव्हा काळोख असतो. तर याचाच फायदा राकेश घेतो आणि बोलतो की सगळ्यांचा जीव या सायलीमध्ये अडकलाय आणि आता तिलाच संपवायला हवंय. कदाचित हा राकेश आता सायलीवर इथे हल्ला वगैरे करेल. तर हा राकेशचा नक्की काय प्लॅन आहे हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. पण आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.